नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रमांतर्गत 2021-2022 इयत्ता 10वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 दिवस 24वा कृतीपत्रिका 9. मित्रांनो, आज आपण कृतीपत्रिका 9 मधील महत्त्वाच्या घटकाविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघूयात. समजून घेऊया परिघीय चेतासंस्था, स्वायत्त चेतासंस्था, प्रतिक्षिप्त क्रिया, रासायनिक नियंत्रण आणि अंतःस्रावी ग्रंथी. संदर्भ आहे इयत्ता 9वी विज्ञान भाग 2 प्रकरण 15 सजीवांमधील जीवन प्रक्रिया. या अगोदरही व्हिडिओमध्ये आपण सजीवांमधील जीवन प्रक्रिया या पाठातील काही मुद्दे अभ्यासले आहे. आता आपण परिघीय चेतासंस्था म्हणजे काय, स्वायत्त चेतासंस्था म्हणजे काय आणि प्रतिक्षिप्त क्रिया कशा प्रकारे जाणवते याविषयी माहिती घेऊया. क्षमता विधाने आहे. प्रतिक्षिप्त क्रियेची रचना, मेंदूशिवाय नियंत्रण व समन्वय कसा राखला जातो याचे स्पष्टीकरण देऊन आकृती रेखाटता येते. अंतःस्रावी ग्रंथींचे स्थान, महत्त्व लक्षात घेतात व त्यांच्या कार्याची ओळख करून घेतात. तर चला आज सविस्तर माहिती किंवा सविस्तर मुद्द्यांची माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया. लक्षात घेऊया परिघीय चेतासंस्था म्हणजे काय, ज्याला पेरिफेरल नर्वस सिस्टम असे म्हणतात. परिघीय चेतासंस्थेमध्ये मध्यवर्ती चेतासंस्थेपासून निघणाऱ्या चेतांचा समावेश होतो. या चेता मध्यवर्ती चेतासंस्थेला शरीराच्या सर्व भागाशी जोडतात. म्हणजेच शरीरामध्ये सर्व भागामध्ये या चेतासंस्था पसरलेल्या असतात. त्याचबरोबर स्वायत्त चेतासंस्था हृदय, फुफ्फुस, जठर यासारख्या अनैच्छिक अवयवातील चेतांनी स्वायत्त चेतासंस्था तयार होते. त्याचबरोबर प्रतिक्षिप्त क्रिया, ज्याला रिफ्लेक्स ॲक्शन असं म्हणतात. तर चला आकृतीच्या साहाय्याने आपण समजून घेऊया. पर्यावरणातील एखाद्या घटनेला अनैच्छिकरित्या क्षणार्धात दिलेला प्रतिसाद म्हणजेच प्रतिक्षिप्त क्रिया होय. उदाहरणार्थ, जर का आपल्याला काटा रुतला तर आपण त्वरित त्याला प्रतिसाद देतो. आपण काही घटकांना काही विचार न करता प्रतिक्रिया देतो किंवा त्या प्रतिक्रियेवर आपले कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. या कृती म्हणजे पर्यावरणातील उद्दीपनांना दिलेला प्रतिसादच होय. अशा परिस्थितीत मेंदूशिवाय नियंत्रण व समन्वय योग्य प्रकारे राखले जाते. वरील आकृतीमध्ये 1 ते 7 पर्यंत क्रमांक देण्यात आलेले आहे. प्रतिक्षिप्त क्रियामध्ये कशा प्रकारे क्रिया होते या क्रियेविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया. त्याचबरोबर रासायनिक नियंत्रण. रासायनिक नियंत्रण म्हणजेच केमिकल कंट्रोल. आपल्या शरीरात संप्रेरके या रासायनिक पदार्थामार्फत देखील समन्वय व नियंत्रण केले जाते. अंतःस्रावी ग्रंथीतून संप्रेरके स्त्रवतात. या ग्रंथींना वाहिनी विरहित ग्रंथी असे म्हटले जाते. या ग्रंथीकडे त्याचा स्त्राव साठवण्यासाठी किंवा त्या स्त्रावाचे वहन करण्यासाठी कोणत्याही वाहिन्या नसतात. म्हणून ही संप्रेरके तयार होतात. ती सर्व रक्तप्रवाहात मिसळली जातात. जसे तयार झाले की तसे ते रक्तामध्ये मिसळले जातात. कारण यांना वाहिनी विरहित ग्रंथी असं म्हटलेलं आहे. स्त्रावाचे वहन करण्यासाठी कोणत्याही वाहिन्या नसतात म्हणून ही संप्रेरके तयार होतात. ती सर्व रक्तप्रवाहात मिसळली जातात. या अंतःस्रावी ग्रंथी, ज्याला एंडोक्राइन ग्लँड्स असे म्हणतात, शरीरामध्ये जरी ठराविक ठिकाणीच असल्या तरी त्यांची संप्रेरके रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पोहोचतात. अंतःस्रावी ग्रंथी चेतासंस्थेच्या बरोबरीने नियंत्रण व समन्वयाची जबाबदारी पार पाडत असते. शरीरातील विविध क्रियांचे नियंत्रण व एकात्मीकरण करण्याचे कार्य या दोन्ही संस्था एकमेकीच्या मदतीने करतात. या दोन संस्थातील लक्षणीय फरक म्हणजे चेता आवेग हे जलद परंतु अल्पावधीसाठीच असतात, तर संप्रेरकाची क्रिया मात्र खूप धीम्या गतीने होणारी परंतु दीर्घकाळ टिकणारी असते. गरज असेल तितक्याच प्रमाणात संप्रेरकाचे स्त्रवणे हे अतिशय महत्त्वाचे असते. यासाठी एक विशिष्ट यंत्रणा काम करत असते. संप्रेरकाचे स्त्रवण होण्याचे प्रमाण व वेळ याचे नियमन केले जाते.
उदाहरणार्थ रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की स्वादुपिंडातील पेशींना त्याची जाणीव होते व या उद्दीपनास प्रतिसाद म्हणून या पेशी जास्त प्रमाणात इन्शुलिनची निर्मिती करतात. सराव करूया असे काही प्रश्न देण्यात आलेले आहे. वरील आकृतीमध्ये प्रतिक्षिप्त क्रियामध्ये 1 ते 7 असे क्रमांक देण्यात आलेले होते आणि त्या आकृतीचे कार्य कसे चालते याविषयी आपण माहिती घेऊया. प्रतिक्षिप्त क्रियेच्या आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करून खालील प्रश्नाची उत्तरे द्या. प्रश्न पहिला मधील 1 व 2 मध्ये नेमके काय घडत आहे? आकृतीमध्ये 1 आणि 2 या क्रमांकावर काय घडत आहे तर त्याविषयी माहिती घेऊया. उदाहरणार्थ मेणबत्तीच्या पेटत्या ज्योतीवर बोटाने स्पर्श झाला आहे तर आपण त्वरित हात झटकन मागे खेचला गेला आहे किंवा खेचतो. बोटातील त्वचेतील संवेदीचेता पेशींनी वेदनामय परिस्थिती जाणून घेतली आहे आणि अधिक भाजू नये म्हणून आपण क्षणार्धात आपला हात मागे खेचतो. त्यानंतर कोणत्या चेताद्वारे 3 येथे आवेगाचे वहन झाले व ते कोणत्या दिशेने झाले? कोणत्या चेताद्वारे क्रमांक 3 या आवेगाचे वहन झाले व ते कोणत्या दिशेने? तर त्वचेकडून मेरुरज्जूपर्यंत जाणाऱ्या संवेदी चेताद्वारे आवेगांचे वहन झाले आहे. म्हणजेच अभिवाही संवेदी चेता आवेगांचे वहन मेरुरज्जूच्या दिशेने करीत आहे. प्रश्न ई आहे 4 ही कोणती चेता आहे? 4 म्हणजेच क्रमांक 4 जो दिलेला आहे आकृतीला, तर 4 ही सहयोगी चेता आहे. संवेदी चेता आणि प्रेरक चेता यातील आवेगाचे हस्तांतर करण्याचे कार्य या चेता करतात. 5 हा कोणता अवयव आहे? म्हणजे 5 क्रमांकावर कोणता अवयव आहे? तर हा मेरुरज्जू आहे. आणि 6 प्रतिसादाचे वहन कोणती चेता करत आहे? तर 6 या प्रतिसादाचे वहन म्हणजे 6 नंबरच्या आकृतीचे नाव 6 या प्रतिसादाचे वहन प्रेरक चेता करीत आहे. हा प्रतिसाद मेरुरज्जूपासून ते स्नायूपेशीपर्यंत जात आहे. आणि शेवटचा प्रश्न त्या आकृतीतला 7 हा प्रतिसाद नेमका कुठपर्यंत पोहोचला आहे त्यामुळे काय झाले? तर 7 हा प्रतिसाद दंडातील स्नायूपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे तेथील स्नायूंचे आकुंचन होऊन हात झटकन मागे खेचला गेलेला आहे. तर अशा प्रकारे प्रतिक्षिप्त क्रिया कशा प्रकारे घडते हे आकृतीच्या आणि प्रश्नांच्या सहाय्याने आपण पाहिलेले आहे. प्रश्न दुसरा आहे खालील तक्ता पूर्ण करा. खालील तक्त्यामध्ये ग्रंथी, स्थान, संप्रेरके आणि कार्य दिलेले आहे. तर तो तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. पहिली ग्रंथी आहे पीयूषिका, ज्याला पिट्युटरी ग्लँड असे म्हणतात. त्यांचं स्थान कुठे आहे? म्हणजे शरीरात कुठे आढळतात? स्थान म्हणजे शरीरात कुठे आढळतात? तर मेंदूच्या तळाशी, म्हणजे डोक्याच्या खाली, कानाच्या बाजूला, म्हणजेच मेंदूच्या तळाशी आढळते. संप्रेरके कोणती स्रवतात? तर वृद्धी संप्रेरक, अधिवृक्क ग्रंथी संप्रेरक, आउटू ग्रंथी संप्रेरक, प्रोलॅक्टिन, ऑक्सिटोसिन, ल्युटिनायझिंग हार्मोन, प्रतिमूत्रल संप्रेरक आणि पुटिका ग्रंथी संप्रेरक इत्यादी प्रकारची संप्रेरके म्हणजेच हार्मोन सिक्रेट करते. कार्य काय आहे पीयूषिका ग्रंथीचं? तर हाडांच्या वाढीला चालना देणे, अधिवृक्क ग्रंथींच्या स्रवण्यास चालना देणे, आउटो ग्रंथीच्या स्रवण्यास चालना देणे, मातेस दुग्धोत्पादन करण्यास प्रवृत्त करणे, मूल जन्मास येताना गर्भाशय अंकुचित करणे, मासिक पाळीचे नियंत्रण करणे, अंडमोचन करणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित करणे, जनन ग्रंथींची वाढ नियंत्रित करणे. अशा प्रकारे या पीयूषिका ग्रंथीचे महत्त्वाचे कार्य आहे. दुसरी ग्रंथी म्हणजे आउटो ग्रंथी, ज्याला थायरॉईड असे म्हणतात. तर या थायरॉईडचे स्थान कुठे आहे? मानेच्या मध्यभागी, समोरून श्वासनालाच्या म्हणजे ट्रकिया जो आहे, श्वासनलिका आहे, या दोन्ही बाजूस, गळ्याच्या खाली म्हणजे मानेच्या खाली, ट्रकियाच्या बाजूला. संप्रेरक आहे थायरॉक्सिन आणि कॅल्सिटोनिन,
हे संप्रेरक औटोग्रंथी स्त्रवते. कार्य काय आहे तर शरीराची वाढ व चयापचन क्रिया नियंत्रित करणे, कॅल्शियमच्या चयापचयाचे व रक्तातील कॅल्शियमचे नियंत्रण करणे हे कार्य औटोग्रंथीचे आहे. 3 नंबर अधिवृक्क ग्रंथी, ज्यांचं स्थान आहे, ज्याला अधिवृक्क ग्रंथीला ॲड्रेनल ग्लँड असे म्हणतात, त्यांचं स्थान दोन्ही वृक्कांच्या वरती असते. संप्रेरक आहे ॲड्रेनॅलिन व नॉर ॲड्रेनॅलिन. ॲड्रेनॅलिन व नॉर ॲड्रेनॅलिन हे संप्रेरक ॲड्रेनल ग्लँड स्त्रवते. त्याचबरोबर कॉर्टिकोस्टेरॉइड हे सुद्धा संप्रेरक अधिवृक्क ग्रंथी स्त्रवते. कार्य आहे आणीबाणीच्या तसेच भावनिक प्रसंगी वर्तन नियंत्रण करणे, हृदय व त्यांच्या संवहनी संस्थेचे उद्दीपन करणे व चयापचन क्रियेला उत्तेजन देणे, सोडियम पोटॅशियमचे संतुलन व चयापचन क्रियेला उत्तेजित अधिवृक्क ग्रंथी करते. त्याचबरोबर स्वादुपिंड ग्रंथी, ज्याला पंक्रियाज असे म्हणतात, जठराच्या मागे 4 प्रकारच्या पेशी, ज्यात अल्फा पेशी 20%, बीटा पेशी 70%, डेल्टा पेशी 5%, PP पेशी किंवा F सेल्स 5% अशा प्रकारे याचं प्रमाण असते. संप्रेरके आहे ग्लुकॅगॉन, इन्शुलिन, सोमॅटोस्टॅनिन, पॅन्क्रिएटिक पॉलिपेप्टाइड इत्यादी संप्रेरक स्वादुपिंडातून स्त्रवते. कार्य आहे यकृताला ग्लायकोजनचे ग्लुकोजनमध्ये रूपांतर करण्यास ते उच्छेदित करते. रक्तातील वाढीव साखरेचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर करण्यास यकृताला उत्तेजित करते. इन्शुलिन व ग्लुकॅगॉनच्या पातळीवर नियंत्रण ठेवते. आतड्याची हालचाल व त्याद्वारे ग्लुकोजचे शोषण यावर नियंत्रण ठेवते आणि स्वादुरसाच्या स्रवण्यावर नियंत्रण ठेवते. आणि शेवटची ग्रंथी आहे वृषण ग्रंथी, ज्याला टेस्टिस ग्लँड असे म्हणतात. कुठे आढळते तर मुष्कामध्ये म्हणजे स्क्रॉटममध्ये आढळते. हार्मोन कोणते सिक्रेट करते? टेस्टोस्टेरॉन. आणि कार्य आहे पुरुषांच्या दुय्यम लक्षणांचा विकास, जसे दाढी मिशा येणे, आवाजात घोगरेपणा येणे इत्यादी कार्य करते. त्याचबरोबर आणखी काही ग्रंथी आहे, ज्याला यवनलोपी ग्रंथी म्हणतात, थायमस, ओव्हरी आहे अंडाशय आणि हायपोथॅलामस अशा प्रकारच्या ग्रंथी आहे. तक्ता पूर्ण करा. प्रश्न 3 आहे, तक्ता पूर्ण करा. संप्रेरक आहे आणि कार्य आहे. इस्ट्रोजनचे कार्य कोणते? तर स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या अंतःस्तराची वाढ करण्यासाठी, स्त्रियांच्या दुय्यम लैंगिक गुणाचा विकास करण्यासाठी एस्ट्रोजन नावाचं संप्रेरक महत्त्वाचे कार्य करते. प्रोजेस्टेरॉन गर्भाशयांच्या अंतःस्तरास गर्भधारणेसाठी तयार करणे, गर्भधारणेस मदत करणे याकरिता प्रोजेस्टेरॉन नावाचं संप्रेरक महत्त्वाची भूमिका बजावत असते. टेस्टोस्टेरॉन पुरुषांच्या दुय्यम लक्षणांचा विकास, जसे दाढी मिशा, आवाजात घोगरेपणा इत्यादी कार्यासाठी टेस्टोस्टेरॉन नावाचं संप्रेरक अतिशय महत्त्वाचं काम करते. आणि थायमोसिन जे यवनलोपी ग्रंथीमध्ये असते, थायमसमध्ये, तर थायमोसिन हे यवनलोपी ग्रंथी कुठे असते तर हृदयाजवळ छातीच्या पिंजऱ्यात, आणि त्या ठिकाणी संप्रेरक स्त्रवते ते थायमोसिन. तर या थायमोसिनचं कार्य आहे प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या पेशीवर नियंत्रण ठेवणे इत्यादी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे. तर मित्रांनो, सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून दिलेले प्रश्न सोडवावे. धन्यवाद.